महाराष्ट्र शासन कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य तर्फे राबविण्यात येणाऱ्या शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सत्र 2024-25 सुरू झालेली आहे आणि यामध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देवरी जिल्हा गोंदिया आपले सहर्ष स्वागत करीत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देवरी येथील उपलब्ध व्यवसाय आणि त्यासंबंधीची संपूर्ण माहिती। अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील। तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देवरी जिल्हा गोंदिया येथे एकूण 236 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत। तेव्हा ॲडमिशन पोर्टलवरील admission.dvt.gov.in या संकेतस्थळाचा वापर करून आपले ऑनलाईन अर्ज सादर करावे। तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देवरी जिल्हा गोंदिया इथे कुठल्या प्रकारचे कोर्सेस आहेत तर एकूण 9 व्यवसायामध्ये प्रशिक्षण दिले जाते। यांत्रिक मेकॅनिक डिझाईन, वेल्डर, कॉस्मेटॉलॉजी, ड्रेस मेकिंग, स्विंग टेक्नॉलॉजी, यांत्रिक मोटार गाडी, फिटर, इलेक्ट्रिशियन, वायरमन या व्यवसायामध्ये प्रशिक्षण दिले जाते। 2 वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम यांत्रिक मोटार गाडी, वीजतंत्री, फिटर, वायरमन यामध्ये प्रवेश दिला जाते आणि 1 वर्ष कालावधीचे मेकॅनिक डिझेल, वेल्डर, संधाता, कॉस्मेटॉलॉजी, ड्रेस मेकिंग, स्विंग टेक्नॉलॉजी या व्यवसायामध्ये प्रवेश दिला जाते। तर या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देवरी येथील 236 जागांपैकी काही जागा ह्या IMCच्या सुद्धा आहेत। तर कुठल्या व्यवसायामध्ये कशा पद्धतीच्या जागा आहेत तर मेकॅनिक डिझेल या व्यवसायामध्ये 1 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम आहे आणि त्यामध्ये 48 जागा एकूण 48 जागा आहेत। त्यातील एक तुकडी ही 100% म्हणजे 100% आदिवासी उमेदवारांसाठी आहे। तर दुसऱ्या तुकडीमध्ये 75% आदिवासी उमेदवार आणि सर्वसाधारण 25% उमेदवारांना प्रवेश दिला जाते। त्यामध्ये डिझेल म्हणजे मेकॅनिक डिझेलमध्ये एकूण 48 जागांपैकी 38 जागा ह्या कॅप राऊंडमधून भरल्या जातात आणि 10 जागा ह्या IMC अंतर्गत भरल्या जातात। IMC म्हणजेच इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी। या कमिटी अंतर्गत काही फीससुद्धा आकारल्या जाते आणि एक विशेष आहे की IMC अंतर्गत विद्यार्थ्याला सुरूमध्ये म्हणजे प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण घेत असताना प्रवेश घेत असताना काही फीस आकारल्या जाते आणि ती फीसची शासनाच्या प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत ती फीससुद्धा स्कॉलरशिपच्या रूपात परत केली जाते। त्यासाठी शासनाचे जे काही नियम आहेत, आर्थिक निकष आहेत त्याची परिपूर्तता केल्यानंतर त्या प्रशिक्षणार्थ्यांना फीससुद्धा रिटर्न केल्या जाते। जवळपास 80% फीस ही रिटर्न केल्या जाते। 1 वर्ष कालावधीचे कॉस्मेटॉलॉजी, ड्रेस मेकिंग, स्विंग टेक्नॉलॉजी हे 100% स्त्रियांसाठी, मुलींसाठी, आदिवासी समाजातील मुलींसाठी 100% जागा ह्या राखीव आहेत। हे या संस्थेमधील एक वैशिष्ट्य आहे। त्यानंतर 2 वर्ष कालावधीमधील यांत्रिक मोटार गाडी MMB, फिटर, जोडारी, वीजतंत्री, इलेक्ट्रिशियन, तारतंत्री, वायरमन यामध्ये 2 तुकडे आहेत, परंतु दरवर्षी एका तुकडीलाच प्रवेश होत असतो आणि यामध्ये कॅप राऊंडमध्ये
67 जागा आणि IMCच्या 17 जागा ह्या प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. तर 2 वर्ष कालावधीतील एकूण 84 प्रवेश आणि 1 वर्ष कालावधीतील 152 प्रवेश असे एकूण 236 प्रवेश यावर्षी प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. संस्थेचे प्राचार्य श्री BN तोमडाम साहेब, प्रभारी गटनिदेशक PD जांभूळकर सर, संस्थेतील शिल्पनिदेशक श्री करचाल सर, श्री पारधी सर, श्री मेश्राम सर आणि सर्व शिल्पनिदेशक बंधू भगिनी यांचं या संस्थेच्या वाटचालीत मोठे योगदान आहे. तर या संस्थेचे वैशिष्ट्य की संस्थेला स्वतःची सुसज्ज इमारत आहे, नियमित रोजगार मार्गदर्शन, उच्च शिक्षित शिल्पनिदेशक वर्ग आहे. त्यानंतर प्रशिक्षण कालावधीमध्ये ऑन जॉब ट्रेनिंगची सोय दिली जाते आणि सर्व इच्छुक प्रशिक्षणार्थ्यांना प्लेसमेंटसुद्धा दिलं जाते. सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावं यासाठी तंत्र प्रदर्शनीचे आयोजन केले जाते. ही या संस्थेची वैशिष्ट्ये आहे. शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे की प्रशिक्षण कालावधीमध्ये प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांना 500 रुपये प्रतिमा विद्यावेतन दिले जाते आणि आदिवासी विद्यार्थ्यांनासुद्धा 500 रुपये प्रतिमा हा भत्ता मिळतो. आणखी एक वैशिष्ट्य की प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे SC आणि कॅटेगरीतील उमेदवारांना टूलकिटचे वाटप केल्या जाते. अशी ही शिल्पकारागीर प्रशिक्षण योजना आहे, ज्यामध्ये अत्यंत कमी फीसमध्ये ITIचे प्रवेश आणि प्रशिक्षण होत असतात. तेव्हा चला ITIला प्रवेश घ्यायला. अधिक माहितीसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देवरी, जिल्हा गोंदिया इथे संपर्क साधावा. धन्यवाद.